एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तुमच्याकडेही पाऊस सुरू झालेलाच असेल। हा बघा, आमच्याकडे खूप जोरात पाऊस चाललेला आहे आणि आजचा जो व्हिडिओ होणार आहे हा खूप इंटरेस्टिंग होणार आहे। तुम्हाला मी काम करण्यासाठी बरंच असं मोटिवेट करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही न स्किप करता मस्त मोटिवेट व्हा आणि खूप काम करायला जे आहे मी तुम्हाला असं जोर असा देणार आहे। सो न स्किप करता व्हिडिओ पूर्ण बघा। सो वेलकम टू माय चॅनल। आणि हे पहा काय झालं, काल होता भरपूर पाऊस आणि पावसाच्या आधीच म्हणजे आमच्या सोसायटीत पाणीच नव्हतं, त्यामुळे माझे दुपारची जी भांडे होते, दुपारपासून तर रात्रीचे भांडे हे सगळे जमा होत जे होते, एवढा मोठा ढीग जमा झाला होता। आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी सगळ्यात आधी जे आहे भांडे घासायला घेतलेले आहे। किचन म्हणजे पूर्ण आवरायचा बाकी होता, कारण असं माहीतच नव्हतं की पाणी जाणार आहे। आणि नाहीतर थोडं आपल्याला माहीत असलं की पाणी जाणार आहे तर एखाद दोन आपण बकेट भरून ठेवत असतो, पण तसं मी काहीही केलेलं नव्हतं। अचानकच पाणी संपलेलं सोसायटीमधलं आणि त्यानंतर लाईट गेली आणि एवढी उशिरापर्यंत गेली ती की रात्री अगदी म्हणजे 10-10:30ला आलेली। आणि असं झाल्यानंतर मग तो एक शांतताही नसते मनाला की माझं काम बाकी म्हणून सकाळी सगळ्यात आधी उठल्यावर जे आहे मी माझा किचन आधी क्लीन केला, जे काही पाण्याचे कामं होते ते पटापट आवरून घेतले आणि आता मी बनवणार आहे ब्रेकफास्ट। आणि आजचा व्हिडिओ जो आहे मोटिवेशनसोबत माझी आजची दुपारपर्यंत म्हणजे 12 वाजेपर्यंतची जी रुटीन आहे, मॉर्निंगची रुटीन प्रोडक्टिव्ह अशी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। बऱ्याच वेळा रवा खराब होऊन जातो आणि मी नेहमी म्हणूनच जो रवा आहे तो मी फ्रीजमध्ये स्टोअर करत असते। आणि मी आता बनवत आहे उपमा। आणि ॲक्च्युली म्हणजे पियाचे जे आहे स्कूल सुरू झालेली आहे, 8च दिवसासाठी तिची स्कूल सुरू झाली आहे। समर कॅम्प चाललेले आहेत आणि 9 वाजता जाते आणि 11 वाजता घरी येऊन जाते। म्हणजे असं वाटते की फक्त तिला सोडून आणि घेण्यापुरतंच स्कूल असते आणि टाईम लगेच संपून जातो। सो आता ब्रेकफास्टची जी आहे माझी इथे तयारी चाललेली आहे। बऱ्यापैकी आराम खूप दिवस केला मी, कारण पियाची स्कूलच नव्हती, सुट्ट्या खूप झालेल्या, त्यामुळे मस्त आरामशीर उठायची। आणि आज लवकर उठून जे आहे पूर्ण आधी किचन क्लीन केलं आणि आता ब्रेकफास्टची वेळ। सो आणि आता 8 दिवसानंतर तिची स्कूल म्हणजे समर कॅम्प संपला तर लगेच नंतर तिला परत वॅकेशन सुरू होईल आणि मग रेग्युलर स्कूल जी आहे ती जूनपासून सुरू होईल, म्हणून आराम अजून बरेच दिवस घ्यायचा आहे मला। सो मी इथे उडदाची डाळ जी असते ना, ती उपमामध्ये तुम्ही जर टाकत नसाल तर तेलात तिला आधी मोहरीसोबत तडकू द्यायची थोडी, आणि मग तुम्ही उपमा करून बघा, त्यातले जो फ्लेवर असतो ना डाळचा तो खूप छान येतो। आणि मी इथे शेंगदाणे वगैरे टाकून जे आहे उपमा बनवत असते। म्हणजे पियाला आधी आवडायचा नाही, पण जसं मी ही उडदाची डाळ टाकून बनवायला लागले तसं तिला जास्त आवडायला लागलेलं आहे। साईडला मी इथे लगेच पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, कांदा वगैरे परततोय तोवर म्हटलं तिला पोनी घालून द्यावी। थोडं तिला जे आहे असं म्हणजे पाऊस होता ना काल, तर आम्ही पावसात पाणी कलेक्ट करत होतो प्लांटसाठी, पावसाचं पाणी खूप छान असतं म्हणून, तर आम्ही कलेक्ट करत होतो। कदाचित तिला थोडं पाणी लागलं डोक्याला आणि म्हणून तिला थोडासा असं जे आहे कोल्ड फील होतं आहे, थोडी सर्दी तिला वाटते। सो इथे जे आहे तिची मी पोनी घालून घेतली मधल्या वेळामध्ये। तोवर माझा कांदा वगैरे भाजून झाला होता आणि लगेच रवा टाकून जे आहे गरम पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आणि बघा उपमा तयार। म्हणजे एका कामात जे आहे मधल्या वेळामध्ये 2 मिनिटे मिळाले, तर अशा पद्धतीने रुटीन करून ठेवायची, जेणेकरून कामं बरेच होऊन जातात आणि 2-2, 3-3 मिनिटेही आपले वेस्टेज जात नाही। आणि पिया चालली आहे तिच्या समर कॅम्पला, खूप एन्जॉय करते ती, खूप मज्जा करते आणि म्हणत असते की 2 तास मम्मा लगेच टाईम संपून जातो, थोडा जास्त वेळ पाहिजे होता। आम्ही आमच्या बाल्कनीला वरून शेड करून घेतलं आहे, त्यामुळे एवढा पाऊस येत नाही, पण जेवढा थोडाफार तरी बाल्कनी जे आहे पुढचा एरिया ओला होत असतो। पण मी खूप जास्त आनंदी आहे आणि तुम्ही प्लांट्स बघू शकतात एवढे हेल्दी झालेत एका पावसाने। सगळे त्यांचे पत्ते जे आहेत धुतले गेलेत। आमच्याकडे हार्ड वॉटर असतं, कितीही त्यांच्यावर पाणी मारलं तरी ते पाण्याचे जे स्टेन असतात व्हाईट, ते त्या पत्त्यांवर नेहमी राहून जातात आणि आम्हाला असं क्लिअर पाणी कुठे मिळत नाही। सो पावसाच्या पाण्याशिवाय क्लिअर पाण्याचा ऑप्शन नसतो आणि इतके छान फ्रेश दिसत आहेत सगळे झाडं। आणि थोडं जे होतं इकडे जे मी सिटिंग अरेंजमेंट केली होती, आम्ही सगळी उचलून घेतली होती की इन केस झोपल्यानंतर जर पाऊस आला तर ते ओलं होऊन जाईल म्हणून। सो म्हटलं आता, आणि त्याआधी धूळही खूप उडाली, म्हणजे खूप हवा होती जोरात, म्हणून गॅलरी जरा बरीच खराब झाली होती। आणि जसं मी म्हणले की लाईट गेली होती, सो लाईट नसल्यामुळे बरेच कामं जे असतात करण्याची टॉर्चमध्ये करण्याची इच्छा नसते। सो मी तसंच पडू दिलेलं, म्हटलं सकाळी उठून सगळे कामं करेल। आणि बरेच हँगिंग प्लांट होते तेही मी खाली असे ठेवले होते, कारण बाहेरच्या ग्रिलमध्ये बरंचसं पाणी येत होतं पावसाचं।
आणि तुम्ही गार्डनर असाल ना, की ह्या छोट्या-छोट्या गोष्टी तुमच्यामध्ये आपोआप येऊन जातात. कितीही तुम्ही दमा काहीही असू द्या, जसं पावसाचं पाणी तुम्हाला माहिती आहे प्लांटसाठी छान आहे, उपयुक्त असतं. तर तुम्ही ते लगेच जे आहे कितीही दमलेले असू द्या, तुम्ही ते कलेक्ट करत बसणार, जसं मी केलं. आणि आता त्यानंतर मी लगेच जे आहे पुढच्या रूमची क्लिनिंग करायला घेतलेली आहे. सो हा फॅन आम्ही असंच आम्ही DIYला गेलेलो आणि पियाला हौस आली, की मला घ्यायचा आहे. सो आम्ही घेतला. पण लाईट गेल्यावर त्या फॅनचं महत्त्व जे आहे हातपंख्याचं आम्हाला कळलं, की बरंच झालं आम्ही घेतला. आणि छोटीशी डब्बी जी आहे खूप माझी कामाची आहे. तुम्हाला एक गार्डनिंगची मस्त टिप देते. मी जे आहे विनकाचे बरेच असे प्लांट लावले, तुम्हाला आता दाखवलेच. तर त्यांचं जेव्हा फूल त्यांचं गळून पडतं ना, त्यानंतर त्यामध्ये सीड जे आहे ते जर्मिनेट होत असतात. आणि मी ह्या सगळ्या सीड रोज सकाळी संध्याकाळी मी या सीड चेक करत असते, की थोडं जरी छान हार्ड झाल्या ना, की मी लगेच ते ह्या डब्यामध्ये कलेक्ट करते. म्हणजे पुढच्या वर्षीचे समरमध्ये मी विकत हे प्लांट आणणार नाही. या सीड्सपासून जे आहे नवीन प्लांट्स जे आहे मस्त ग्रो करेल आणि माझी जी गॅलरी आहे आणि अशाच पद्धतीने पुढच्या वर्षी ही फुलांनी भरभरून असली पाहिजे. सो उरलेलं जे काम होतं माझं थोडं क्लिनिंगचं, ते मी इथे कंटिन्यू करत आहे. बऱ्याच दिवसापासून विचार चाललेला होता. एक गोष्ट जी आपल्याकडून नेहमी राहून जाते, नेहमी आपण बाहेर निघालो, चप्पल घातली की आपण लगेच बाहेर निघत असतो. पण एक महत्त्वाचं काम, चप्पल एवढ्या खराब होऊन जातात आणि त्या आपण कधीही वॉश करत नाही. म्हटलं चला मीही वॉश करते आणि तुम्हालाही आठवण करून देते की तुम्ही तुमचे चप्पल शूज जे आहेत वॉश करून तुम्ही नवीन चकचकीत करू शकता. सो मी जेवढ्या मला वॉश करायच्या होत्या तेवढ्या सगळे चप्पल शूज पियाचे माझे सगळे आम्ही घेऊन आलेली मी बाथरूममध्ये. आणि मोठ्या बकेटमध्ये थोडा जे आहे इथे मी डिटर्जंट पावडर घातलेला आहे. आणि हे सगळे जे शूज होते, चप्पल होते सगळे, मी यांना जे पाण्यात इथे म्हणजे डीप करून ठेवते 5 मिनटं, अदरवाईज जास्त काही डीप करायची गरज नाही. आणि त्यानंतर छान स्क्रबरने जे आहे ब्रशने वगैरे त्यांना जे आहे घासून काढायचं आणि तुमचे नवीन असे छान. आणि तुम्हीही म्हणणार की आपण हे रेग्युलर बेसिसवर केलं तर रोज आपण किती छान चप्पल घालून बाहेर पडू शकतो, पण होत नाही. म्हणूनच मी तुम्हाला आठवण करून दिली की तुम्ही अशा पद्धतीने एकाच दिवशी सगळे तुमचे घरातले शूज आणि चप्पल वॉश करू शकतात. प्रत्येक दिवसात भरपूर कामं असतात आणि रोज स्वयंपाक वगैरे या व्यतिरिक्तही कामं असतात, जसं आहे बाथरूम क्लिनिंग. आणि हे जे सिंक असतं, म्हणजे मी स्वतःला सवय करून घेतली की जेव्हा कधी मी दिवसातून एकदा तरी, जसं सकाळी ब्रश वगैरे झाला तर मी सवय करून घेतली की मी हातात थोडं जे आहे हँडवॉश घेते आणि सगळं सिंकला जे आहे ते पूर्ण वॉश बेसिनला फिरवून घेत असते, ज्याने काय होतं की थोडा तरी ते क्लीन होऊन जातं. त्यामुळे जास्त असं कधी खराब माझं जे आहे वॉश बेसिन होत नाही. आणि आता जे आहे म्हटलं चला याला डीप क्लीनच करूया, तो मी असं नॉर्मल जे आहे स्क्रबर घेत असते आणि पूर्ण त्याने घसून काढते. जास्त खराब आमचं जे बाथरूम वगैरे होतं हे हार्ड वॉटरने होतं आणि बऱ्याच ठिकाणी जे आहे हॉट वॉटरचा प्रॉब्लेम तो होतच असतो आणि नळ खूप जास्त पांढरे दिसायला लागतात. सो मला सवय आहे, जेव्हा कधी मला असं वाटलं आठवड्यातून, म्हणजे माझा एक दिवस असतो बुधवारी, मी ठरवलेलं आहे की बाथरूमची डीप क्लिनिंग करायची. त्यामध्ये टॅब्स आणि सगळं काही फ्लोअर वगैरे सगळं व्यवस्थित मी क्लीन करून टाकत असते. जमलंच नाही बुधवारी तर मग मी शुक्रवारी करते. आणि असा एक दिवस आपण कधीही जर आठवड्याचा निवडून घेतला तर ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या राहून जातात आपल्याकडून, तर आपल्याला ती सवय होऊन जाते की नाही, बुधवार माझा हा बाथरूम क्लिनिंगचा आहे आणि त्या गोष्टी टायमावर होत असतात. त्यामुळे स्वतःला अशा छोट्या छोट्या सवयी लावून घ्या, जेणेकरून तुमचं घर, एखादा कोपरा, त्याला डेडिकेटेड एखादा जर वेळ दिलेला असला, एखादा दिवस दिलेला असला, तर त्या गोष्टी आपोआप ज्या आहेत त्या व्हायला लागतात. आणि आता 11 वाजले असतील. सो पिया यायच्या आधी माझा ॲटलिस्ट अर्धा स्वयंपाक जो आहे तो व्हायला पाहिजे. आणि म्हणून मी इथे जे आहे डाळ लावली आहे. आज ॲक्च्युली रामनवमी आहे. सो रामनवमीसाठी थोडा डाळ भात वगैरे काहीतरी झालं पाहिजे, म्हणून डाळ भात छान बनवते. थोडं कुठलाही फेस्टिवल असलं की थोडं वेगळं असं जेवण बनवलं की त्या दिवसाचं महत्त्व थोडं वाढून जात असतं. आणि त्यानंतर जर घर आपल्याला पूर्ण क्लीन दिसलं तर त्या दिवसाचं अजून जे आहे एक्साइटमेंट किंवा फ्रेश असा जो दिवस असतो तो आपल्याला वाटायला लागतो. आणि प्रत्येक दिवसाला असं तुम्हाला जर एखाद्या सणासुदीसारखा बनवायचा असेल तर घर व्यवस्थित ऑर्गनाईज असलं पाहिजे. मग बघा मन किती प्रसन्न होतं. आणि घराला नॉर्मल आपण पुसून जरी काढलं ना तरी देखील घर जे आहे ते चमकायला लागत असतं. सो पुसणं ही देखील एक हॅबिट आहे आणि कधी कधी आपल्याने मिसही होतं आणि कधी कधी ते चालतं देखील. सो काल काय झालं की आम्ही, जसं मी म्हणले तुम्हाला की शेड लावलं आहे, पण बऱ्याच ठिकाणी शेडमधूनही जिथे सिलिकॉन लावतात ते तिथून त्या भिंतीवरून पाणी गळत होतं. आणि इथे जी मी ही शेल्फ लावली आहे
ही पार्टिकल वूडची आहे, म्हणून म्हटलं हिला एक वेळा चेक करून घ्यावं की हिच्यात पाणी वगैरे तर थांबलं नाही आहे, असेल तर जे आहे मी इथे क्लीन करून घेईल. पण असं पाणी वगैरे नव्हतं, पण ह्या ज्या आहे पावसामुळे ती शेल्फ ॲटलीस्ट क्लीन झाली आणि मला कळलं की त्यावर किती मोठी धूळ होती. छोट्या छोट्या गोष्टींनी मी ही शेल्फ जी आहे इथे ऑर्गनाईज आणि डेकोर करून ठेवलेली आहे. प्लांट्स इथे खूप छान ग्रो करत आहेत. महत्त्वाचं म्हणजे जे माझे टँगल हार्ट आहेत खूप छान ग्रो करता इथे, कारण इथे ऊन नसतं, ब्राईट लाईट असते. आणि तुमच्याकडे टँगल हार्ट असेल तर त्याला उन्हात नका ठेवू, ब्राईट लाईटमध्ये ठेवा. आणि 2 मिनिटात आहे थोडा वेळ दिला की हा देखील कोपरा माझा छान जो आहे क्लीन होऊन गेलेला आहे. प्रत्येक दिवशी तुम्हाला वाटत असेल की घरातला कुठला ना कुठला कोपरा जो आहे तो आपला ऑर्गनाईज करण्याची सवय जर स्वतःला लावायची असेल तर हे पहा, वेळ गेलेली नसते. आपल्याला स्वतःला जे सवयी असतात त्या लावून घ्यायच्या असतात. आणि कुठलीही गोष्ट खूप जास्त डीप क्लिनिंग करायची असेल तर दिवसाचा पूर्ण वेळ असतो तो त्या डीप क्लिनिंगसाठी, फक्त त्या डीप क्लिनिंगसाठी द्या. अदरवाईज जे आहे तुम्ही एक छोटासा कोपरा निवडू शकतात आणि टाईम फ्रेम तुम्ही बनवून घेऊ शकतात की मला 10 मिनिटात इथून निघायचं आहे काम करून. आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमचे छोटे छोटे जे पोर्शन आहेत घरातले ते तुम्ही क्लीन आणि ऑर्गनाईज करून घेऊ शकतात. मी इथे थोड्या वेळापूर्वी जे आहे केस मोकळे सोडले, कारण वॉश केलेले होते मी सकाळी आणि एवढा घाम येत होता. सो फॅन लावलेला. म्हटलं आता तर स्वयंपाक करताना वगैरे मोकळे सोडता येत नाही, म्हटलं आता तरी फॅन खाली ॲटलिस्ट जे आहेत माझे केस सुकतील. आणि आपल्याला ॲटलिस्ट म्हणजे 10-15 मिनटं ही कधी कधी वेळ मिळत नाही केस सुकण्यासाठी. आणि सकाळी बांधलेला जुडा हा डायरेक्ट दुपारीच खुडत जो आहे मोकळा होत असतो आणि मला माहिती आहे हे तुमच्यासोबतही होत असेल. सो मी म्हटलं हे 10 मिनटं का असे ना काम करता करता केसही सुकतील. आणि जे क्लचर आहे बऱ्याच वेळा माझ्याकडून असं होत असतं की मी कुठेतरी ठेवून देते आणि माझ्या लक्षात राहत नाही. सो एक चांगली सवय मी ही लावून घेतली की स्वतःच्या शर्टला नाही तर टॉपला जे क्लचर आहे ते लावून ठेवायचं, जेणेकरून आपल्याला इकडे तिकडे शोधायची गरज पडत नाही. आणि शोधण्यामध्ये जे आहे तुमचे 2 मिनिट जे आहे वेस्ट होत नाही. सो मी ते पटापट मला जे कपडे होते माझे ते ऑर्गनाईज इथे करून घ्यायचे होते. आणि त्यांच्यासाठी जागा असली ना तर महत्त्वाचं म्हणजे पटापट गोष्टी जागेवर ठेवल्या जातात. आणि हे मी नेहमीच सांगते तुम्हाला की कपड्यांसाठी असतो की कुठल्याही गोष्टींसाठी असतो, त्यांच्यासाठी जागा जी आहे ती तुम्ही एखादी ठरवून ठेवा, जेणेकरून त्या गोष्टी आपल्याला जरी असल्या ना आपल्या हातात आल्या की आपण त्या जागेवर जाऊन ठेवत असतो आणि तेवढी जागा लगेच क्लिअर होऊन जात असते. आपल्याला नेहमीच वाटत असतं आणि प्रत्येक गृहिणीला वाटतं की आपलं घर नीटनेटकं आणि ऑर्गनाईज असायला पाहिजे. पण यासाठी काय होतं ना की आपण दुसऱ्यांना ब्लेम करत असतो, घरच्यांना ब्लेम करत असतो की कोणी मला हेल्प करत नाही किंवा सगळी कामं मीच करायची का. पण जर तुम्हाला म्हणजे आपल्या स्वतःला असं वाटते की माझं घर नीटनेटकं राहावं किंवा व्यवस्थित राहावं तर त्या गोष्टीसाठी आपल्याला स्वतःलाच प्रयत्न करावे लागतील, दुसऱ्यांना ब्लेम देऊन चालणार नाही. सो तुमचा वेळ जो आहे हा तुमचा आहे, त्याला कसा खर्च करायचा, कशा पद्धतीने खर्च करायचा, कसा मॅनेज करायचा, ह्या गोष्टी जर आपण व्यवस्थित जर ठरवून ठेवल्या तर वेळेत कामं पूर्णही होतात, मेहनतही भरपूर आपली वाचते. फक्त गोष्टी करण्याची जी सवय आहे, कुठली गोष्ट कधी केली पाहिजे ही जर आपण व्यवस्थित मॅनेजमेंट केलं तर तुमची बरीच जी आहे मेहनत वाचते आणि तुमचं स्वप्नातलं म्हणजे आपल्याला जे वाटतं की नेहमी घर नीटनेटकं स्वच्छ सुंदर दिसावं तेही कंप्लीट होत असतं विदाऊट दुसऱ्यांना ब्लेम करता. सो माझं बरंच जे आहे ते काम झालेलं आहे. 11:15 वाजलेले आहेत आणि थोड्याच वेळात जेवायचं आहे. आणि लास्ट जी स्वयंपाकाची स्टेप असते ती म्हणजे चपात्या, आणि मी इथे चपात्या करत आहे. सो मी अपेक्षा करते की तुम्हाला मी बरंचसं मोटिवेट केलेलं असेल काम करण्यासाठी आणि तुम्ही मोटिवेट झालेले असाल. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल, मोटिवेट झाले असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.